नमस्कार. 2 दिवसापूर्वी नारी वंदन बिल संसदेमध्ये पास नाही झालं. त्याच्या विरोधात गिरीश महाजन यांनी मुंबईमध्ये एक मोर्चा काढला आणि मोर्चा काढून रस्ता अडवल्यामुळे एका स्त्रीला खूप त्रास झाला. तिची मुलं शाळेत होती, ती चिडली, तिने तिचा आक्रोश व्यक्त केला आणि गिरीश महाजनांना अतिशय चांगल्या भाषेमध्ये शुद्ध इंग्रजीमध्ये शिव्या वगैरे घालून, बघा तिने मराठीचा अपमान केला का? नाही केला ना. मराठीमध्ये अपशब्द वापरले का? नाही वापरले. तिने परदेशी भाषेतले अपशब्द वापरले आणि गिरीश महाजनांचा अपमान केला. आणि मग मीडियावाल्यांना एकदम प्रेम ओतू यायला लागलं तिच्याबद्दल की एक आई म्हणून तिने योग्य केलं. पण ह्या मीडियावाल्यांना आठवत नाही, मराठा आंदोलनाच्या वेळेला ह्या काही लढ्यातल्या कार्यकर्त्यांनी आरक्षण हवं आहे, तुझी बायको नाही असं म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा अपमान केला होता. नाही आठवणार पण नाही, सोयीस्कर विसरून जातात. दिल्लीमध्ये किसान आंदोलन वर्षभर चाललं होतं. तिथे बायकांचाही अपमान झाला, दारू वगैरे सगळं चालायचं, सगळ्यांना सगळं माहीत होतं. पण तरीसुद्धा तिथे एका बाईने जेव्हा विरोध केला, त्याच्याबद्दल व्हिडिओ घातला. अरे शेतकऱ्यांना, तुमच्या अन्नदात्यांना त्यांचा विरोध नाही व्यक्त करायचा सवलत, त्यांनी विरोध व्यक्त केला पाहिजे असं म्हणून माध्यमाने त्यावेळेला त्या बाईला अपमानित केलं. आत्ता गेल्या गणपतीच्या वेळेला, म्हणजे आत्ताच्या मागच्या गणपतीला मराठा आंदोलन जरांगे पाटलांनी आणलं. त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर आंघोळी वगैरे केल्या आणि सांगितलं उद्या आम्ही पूर्ण रस्ता पिवळा करणार आहोत. दोन्ही बाजूला शौच करून ठेवणार होते ते. त्यावेळेला एकाही स्त्रीने, पुरुषांचं आपण बोलतच नाही आहोत, आपण स्त्रीबद्दलच बोलतो आहे, एकाही स्त्रीने विरोध केला नाही. ह्या स्त्रीने आपल्याला पायंडा घालून दिला. मी ह्या स्त्रीचं खूप आभार मानेन की अशा पद्धतीची आता जेव्हा आंदोलनं होतील, कोणीही करू दे, तर आपण सगळ्या बायकांनी जाऊन ते आंदोलन आयोजकापुढे उभं राहून पाडून टाकायचं. अशा पद्धतीचे आंदोलन करून आमच्या मुलांना रस्ते वाहतूक हे करतात, कोंडून ठेवता, आमच्या मुलांना त्रास होतो, हे आपण बायकांनीच ह्याच्या पुढाकार घेऊन बंद केलं पाहिजे. ह्या बाईने अतिशहाणपणा केला, शिव्या वगैरे वापरल्या. आपण तसं नाही करायचं. आपण मुन्नाबाई MBBSमध्ये सांगितल्याप्रमाणे गुलाब घेऊन जायचं आणि आंदोलन करणाऱ्या आयोजकाला सांगायचं हा प्रकार आंदोलन करू नका. मग कोणी असू दे, कोणीही आंदोलन करू दे, रस्ते अडवणं, लोकांना त्रास देणं हे चुकीचं आहे ना. मग ह्यापुढे कुठल्याही आंदोलकाने कुठल्याही बाबतीत आणि ते रस्ते अडवून प्रार्थना करणारे त्या आयोजकांना सुद्धा बायकांनीच जाऊन अडवायला पाहिजे. हे रस्ते हे मोर्चा काढण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी नाही आहे. हे रस्ते आम्हाला वाहतुकीला ये जाण्यासाठी ह्याच्यासाठीच बांधलेले आहेत. प्रार्थना करायची आहे, प्रार्थना स्थळात जा, मोर्चे करायचे, आझाद मैदान वगैरे असे जे करून ठेवलेले आहेत, जंतर म्हणतात, तिथे जाऊन करा आणि आमच्या जनतेला ह्याच्यामध्ये त्रास देऊ नका. आणि हा पुढाकार, भले आपली नारी वंदना बिल पास नाही झालं, पण ह्या बाईमुळे आपल्याला हा एक छान पुढाकार करायला तिने आपल्याला एक वाव दिलेला आहे, चांगली एक कल्पना दिलेली आहे. आपण ह्याचा उपयोग करायचा, फक्त आपली भाषा संयमित ठेवायची. माझ्या हातात जर काही असतं ना, मी आज त्या बाईचा सन्मान केला असता. कुठेही रस्ता न अडवता छोट्यासा सभागृहात का असेना तिचा सन्मान केला असता की तू आम्हाला छान मार्ग दाखवलास. धन्यवाद आहे.
आता ह्या पुढे कुठल्याही आयोजनामुळे, कुठल्याही मोर्चामुळे, कुठल्याही प्रार्थना वगैरे बनवून रस्ते आमचे अडवले, आम्ही बायका पुढाकार घेऊ आणि असले सगळे आयोजनं बंद करू. हे रस्ते आम्हाला वाहतूक करण्यासाठी आहे, आम्हाला वावरण्यासाठी आहे, तुमच्या मोर्चासाठी, तुमच्या प्रार्थनासाठी नक्कीच नाही. हे नक्की आपण शिकूया. त्या बाईला पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करत मी माझं आजचा संवाद थांबवते. तुम्हाला काय वाटलं? ह्याच्यातून खरोखर आपण ह्या बायकांनी घेण्यासारखा हा धडा आहे की नाही हे नक्की सांगा. तुम्ही ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.